नमस्कार मैत्रिणी, आज मी तुम्हाला रगडा पॅटीस दाखवत आहे. त्यासाठी आपण हे बटाटे उकडून घेतले. हे आपण असे हे करून घेऊया, मॅश करून घेऊया. म्हणजे हेच आपण तिखट, हळद, धने जिरे पावडर, धने पावडर, थोडा चाट मसाला टाकायचा आणि मीठ टाकायचं. हे संपूर्ण असं मॅश करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे बटाटा आपण सगळा मिक्स करून घेतला आहे. तर ह्याचे आपण बटाट्याचे असे गोल गोल गोळे करून पॅटीस करूया. आपण असे पॅटीस करायचे, थोडे जाड असे तयार पॅटीस करायचे. आता आपले हे पॅटीस तयार झाले आहेत. याला आपण फ्राय करूया. तर आपण हे पॅटीस फ्राय करूया. फ्राय चांगले करून घेऊया गुलाबी रंगावरती. तेल टाकून आपण तेलात आलं लसूणची पेस्ट टाकली. फोडणीला आलं लसूणची पेस्ट टाकली. त्यात कांदा टाकली, टोमॅटो टाकली, वाटाणा सफेद वाटाणे आपण मॅश करून घेतला. कुकरला लावून तो आपण त्याच्यात ओतूया. त्यांच्यामध्ये आपण हळद, तिखट, धने जिरे पावडर, आणि थोडं चवीनुसार मीठ टाकू. रगडा आपला ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता आपला हा रगडा शिजला आहे, आता तयार झाला आहे. आता आपण हा डिशमध्ये काढून घेऊया. हे पॅटीस ठेवूया आपण रगड्यामध्ये.
करायचं. आणि बारीक शेव आपण घालूया. त्याच्यावर कोथिंबीर, चटणी छानपैकी, ही खजुराची आणि चिंचेची चटणी टाकली. आता खजूर चटणीची, खजूर आणि चिंचेची रगडा पॅटीस तयार आहे. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.